मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या के-वाय-सीबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. सर्वात पहिलं या काही कमेंट आलेल्या आहेत, त्या कमेंट पाहून घ्या. एक कमेंट पाहू शकता, मला वडील, भाऊ, पती, मुलगा नाही, आई आहे. तर आईचे आधार कार्ड चालत नाही. प्लीज लवकर दादांनी उपाय सांगावा. अशी कमेंट आहे. म्हणजेच के-वाय-सी करताना ज्या काही प्रॉब्लेम्स येत आहेत त्यावरती ह्या कमेंट आहेत. अजून दुसरी कमेंट तुम्ही इथे पाहू शकता. विधवा महिलांनी के-वाय-सी कसे करावे? ही दुसरी कमेंट आहे. त्यानंतर तिसरी कमेंट पाहू शकताय. मुझे भी पति और पिता नहीं है, मेरा बेटा है, लेकिन मुझे भी कुछ समझ नहीं आ रहा है कि के-वाय-सी कैसे होगी? इसका कोई तो समाधान होगा तो बताए प्लीज. अशाच काही कमेंट आपल्या ऑडियन्सच्या आपल्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट या आलेल्या आहेत. त्यांच्यासाठीच महत्त्वपूर्ण अपडेट ही आता समोर आलेली आहे. जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्या जी-आरमध्ये या ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना पती किंवा वडील नसतील तर त्यांच्यासाठी ऑप्शन अवेलेबल नव्हतं. पण त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. त्या जी-आरमध्ये अपडेट सांगण्यात आलेली आहे. डायरेक्टली आपण जी-आर पाहणार आहोत. तर जी-आर पाहत असताना सर्वात पहिलं जी-आर दिनांक पाहून घेऊ शकताय. 18 नोव्हेंबर 2025चा जी-आर आहे. तर या जी-आरची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. पण सर्वात आधी ती अपडेट तुम्ही इथे पाहू शकता. 2 नंबरचा ऑप्शन आहे, तुम्ही इथे पाहू शकता. या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेल्या महिला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यात यावे असे सांगण्यात आलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचे वडील हयात नाही आहेत, ज्यांचे पती हयात नाही आहेत किंवा ते घटस्फोटित महिला आहेत, यांनी सर्वात पहिलं पोर्टलवरती जाऊन स्वतःची ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पहिलं स्वतःची ई-के-वाय-सी करा. तुमचा आधार नंबर टाकून जो काही ओ-टी-पी येईल तो ओ-टी-पी टाकून सिम्पली के-वाय-सी करून घ्या तुमची. तुमची के-वाय-सी झाल्याच्यानंतर जेव्हा वडील किंवा पतीची के-वाय-सीचा विषय येतो, तिथं तुम्ही काहीच करायचं नाही आहे. तिथं पुढे तुम्हाला कुणाचाच आधार क्रमांक हा टाकायचा नाही आहे. तर पुढील प्रोसेस काय? तर नॉर्मली ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई-के-वाय-सी करत असताना त्यांचा आधार क्रमांक टाकून ओ-टी-पी सबमिट करून त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक हा टाकायचा असतो आणि त्यानंतर जे काही ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करून के-वाय-सी कंप्लीट करायची असते. पण ज्या लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही आहेत किंवा पती हयात नाही आहेत किंवा ते घटस्फोटित आहेत, अशा महिलांना फक्त स्वतःची ई-के-वाय-सी करून थांबायचं आहे. हे झाल्याच्या नंतर स्वतःची ई-के-वाय-सी झाल्याच्या नंतर पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025च्या आतमध्ये जमा करायचं आहे. एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची जी के-वाय-सी चालू आहे, त्या के-वाय-सीसाठी ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती हयात नाही आहेत, त्यांनी ई-के-वाय-सी कसं करायचं याच्याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलो आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.